2 वर्षामध्ये 2 जबरदस्त कीटकनाशक आपल्याला तिथं आलेले पाहायला मिळत आहे। मी तुम्हाला त्या कीटकनाशकाबद्दल आज या व्हिडिओमध्ये इथं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। नेमकं कोणत्या कीटकनाशकाचा आपण आपल्या पिकावरती फवारणीमध्ये वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, एक म्हणजे सिजेंटा कंपनीचं प्लेसिओ या नावाचं एक कीटकनाशक आलेलं आहे। त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, एक म्हणजे आदामा कंपनीचं ट्रॅसिड या नावाचं एक कीटकनाशक आलेले आहे। दोन्ही कीटकनाशक खूप जबरदस्त रिझल्ट आपल्याला वेगवेगळ्या पिकासाठी तिथं पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, या 2 कीटकनाशकापैकी जे कीटकनाशक तुम्हाला स्वस्त भेटतंय तर अशाच कीटकनाशकाची आपण तिथं आपल्या पिकावरती फवारणीसाठी निवड करू शकतो। शेतकरी मित्रांनो, एकतर म्हणजे जे प्लेसिओ या नावाचं जे कीटकनाशक आहे तर याच्यामध्ये सायलेंट्रेनिप्रोल आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो डायफिन्थिरॉन हा जो घटक आहे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। तर हा नवीन घटक असल्याचं, जे नवीन घटक म्हणजे जुनेच घटक आहे परंतु कॉम्बिनेशन नवीन असल्यामुळे याचा रिझल्ट आपल्याला एकतर म्हणजे पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स, त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो ज्या काही पान खाणारे आळ्या असतात त्याच्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे जे आळ्या आहेत, लिपिटोप्टेरा असू द्या, हेमिप्टोरा असू द्या, तर या सर्व आळ्यांवरती आपल्याला या कीटकनाशकाचा तिथं खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळणार आहे। याचा फवारणी करताना आपण वेगवेगळ्या पिकामध्ये 25 मिली प्रति 15 लिटरच्या पंपसाठी म्हणजे 250 मिली प्रति एकरासाठी फवारणीमध्ये तिथं वापर करू शकतो। प्लेसिओचा शेतकरी मित्रांनो लाल कुळीवरती सुद्धा आपल्याला तिथं थोड्याफार प्रमाणात रिझल्ट पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचं जे कीटकनाशक आहे तर ते म्हणजे आदामा कंपनीचं ट्रॅसिड, ज्याच्यामध्ये स्पिनोटोरम आणि त्याच्यासोबत डायफिन्थिरॉन असं एकत्रित कॉम्बिनेशन आहे। स्पिनोटोरम म्हणजे शेतकरी मित्रांनो डेलिगेट मधला घटक आणि पोलो या कीटकनाशकामधला घटक याचं दोघांचं एकत्रित कॉम्बिनेशन आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकावरील ज्या काही आळ्या आहेत, पान खाणारे असू द्या, शेंगपो करणारी आळी असू द्या किंवा शेतकरी मित्रांनो इतर कुठलीही आळी असू द्या तर ती तिथं मेलेली पाहायला मिळणार आहे। आणि डायफिन्थिरॉन असल्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या काही सर्वच प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडी, तुमचा मावा, तुडतुडे, थोड्याफार प्रमाणात थ्रिप्सवरती आपल्याला चांगला रिझल्ट याचा पाहायला मिळू शकतो ट्रॅसिडचा। तर शेतकरी मित्रांनो, याचं जे प्रमाण आहे तर ते प्रति 15 लिटरच्या पंपसाठी सुद्धा 25 मिलीचा आहे। 250 मिली प्रति एकरासाठी आपण ट्रॅसिडचा फवारणीमध्ये वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, मी तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती इथं पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तुम्हाला काही असं म्हणजे घ्याच म्हणून असं काही उद्देश नसतो माझा, परंतु शेतकऱ्यांना नवीन मार्केटमध्ये बाजारामध्ये कोणते कीटकनाशक आलेत, त्याचा काय फायदा होऊ शकतो, कशा प्रकारे त्याचा वापर करू शकतो, फक्त एवढीच माहिती माझा पोहोचवण्याचा हेतू असतो। कारण मित्रांनो काय होतं, कापूस सारखं पीक आहे आणि जर तुम्ही ट्रॅसिड सारखा मॉलिक्यूल घ्यायला गेले तर कदाचित आपल्याला तिथं महाग पडू शकतो। म्हणजे तुमच्या पिकावरती पिकाला किती खर्च करायचा आहे, या औषधाची किती कॉस्टिंग जाते याचा आपल्याला स्वतः तिथं विचार करून फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर मला कृषी मित्र विशालला इथं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।